बघितलं का ह्याची दम? जा बाबा तुझ्या बायकोला घेऊन. का माझ्या डोसक्याला कहार न ग. या बघ कसं जगायचं तू. आणि हात जोडतीये गुन्हानं नांदव. तळ हाताच्या पोडागत जपलं हाय तिला. कधी डोळ्यात पाणी येऊ नाही दिलं तिच्या. हाय पाहिजे तर मी थांबते इथं. पर तू रडू नगस. काय नग तू जा तुझी घरला. त्या बघ कसं करायचं ते. आईची बी इच्छा नव्हती तिला इकडे दाल. आता घरात नाही तर डोसकं खाती. सत्य आवराय घे निघू आपण. अयो अयो वैजंता काही बोलतेस? अयो मेला नाही. अयो त्याला माझ्या सोबत राहायचं नाही असं ठरलं आहे त्याचं. का तुम्ही काही बोललात का त्याला? अयो मी काय बोललो त्याला? अयो त्याला माझ्या सोबत राहायचं नाही. त्याला काम करायचं आहे, लग्न करायचं आहे आणि माझ्या सोबत राहून त्याचं काही होणार नाही असं त्याला वाटतं म्हणून गेला. तशी काही गरज पडत नाही आपल्याला. अयो मला पण त्याची गरज कुठे म्हणतो मी. अयो पण असे तर होणार नाही ना. तो तुम्हाला सोडून त्या बाळूकडे जाणार. अयो गेला तर गेला आपल्याला काय. अयो असे कसे? त्याला तुमच्याबद्दल सगळे माहिती आहे. आणि हे त्याने बाळूला सांगितले तर तुम्ही काय केले काय नाही केले कसे केले सगळंच. यो यो हे वैजंता मी याचा विचारच केला नाही. यो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून होतात ना म्हणून त्याच्या समोर सगळ्या गोष्टी करायचा. आणि आता तो गावातल्यांना सामील झाला आहे आणि त्याने गावातल्यांना सांगितले तर. यो वैजंता तू मला समजावतेस का भीती घालतेस? सांगत आहे. त्या बाळूला समजले तर तो एक वेळ काही करणार नाही पण गावकऱ्यांचा विश्वास उडेल आपल्यावरून. आणि त्यातल्या त्यात त्या तात्याला राग आला आहे. तुम्ही त्याचे लग्न लावून दिले नाही त्याला पैसे दिले नाही म्हणून. ते काय नाही आता. आवा मी काय म्हणते म्हणा की तुम्ही काय म्हणलं नाही याची कड घेतली नाही असं होईल का? तसं नाही. या इशावर आपण नंतर त्याला बोलत नाही चालणार का? त्याचं अजून कुठे जायचं ठरलं नाही का? ते ठरलं का मग बोलू म्हणजे याला जाता येईल. होय ना? तुमचं बी डोसकं गरम हाय आणि त्याचं बी म्हणून म्हणलं म्या. कड घ्यायची बंद कर. भल्यासाठीच सांगतो हाय. माझं भलं कशात आहे ते मला चांगलंच ठाव आहे. काय ठाव आहे रे तुला? अरे समजा गावाला समजतंय काय करायला पाहिजे ते. त्यांच्या बाच खात नाही मी त्यांचं ऐकाया. अरे पण हिथं माझ्या घरात खातो का नाही ते बी नाही. अरे तात्या तुला मोठ्यापणा करायची लय सवय हाय. मग पंचाला सोडून कसं जमायचं? चुलीत घाला ते मोठेपणा का करायचं मोठेपणा? अरे घरचं खायचं लष्करच्या भाकरी थापायच्या काय अंगाशी. तुला सांगतो मुंगी होऊन साखर खावा पण हत्ती होऊन लाकडं फोडण्यात काय अर्थ आहे? बराबर बोलला बघ तू. हा बरे तुम्हाला बातमी सांग का? काय रे? अरे पंचाचा पान उतारा केला म्या झापलं. काय सांगतो? तेवढंच तोंड झालं. होय का? होय. कुठे रे? अरे बाळ्याच्या घरी पार चावडी भरवली होती त्याने. बाळाप्पाच्या घरी?
मग काय म्हणलं माहितीये का, बाळूला गंगूताईकडे झाडा म्हणे. त्या म्हणलं आजची बात चालणार नाही, आवाज बंद करा. त्यांच्या घरचं त्यांना निर्णय घेऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये नाक घालता. अरे पर बाळप्पा काय म्हणला? आता बाळूची काळजी आहे ना. बाळू म्हणला तात्या म्हणन ती पूर्व दिशा बराबर बोलत म्हणे. तात्या निघा इथून. गेले खाली मान घालून. निघा तुम्ही कडकडने निघा आता. हे असं आहे, खरं सांगायला लागलं तर पचतच नाही कोणाला. अरे असं काय बी नाही. टिटिम टिटिम विच्ची विच्ची मला विद्या क्या खरा देईन असा मंत्र देतो की मग बघू कोण तुझ्या केसाला धक्का लावतं ते. बाप्पा मला बोली बाप्पा सपनात बी बाप्पा बाळप्पा बाळप्पा मी आलो बाळप्पा बाळप्पा बाळप्पा. थांब देवप्पा. एक पाऊल जरी पुढे टाकलास तर पुन्हा मागे घेता येणार नाही. बाळप्पा मी आलो बाळप्पा. मंगळ्या या देवप्पाच्या मागे जा आणि काय करतो त्याच्यावर नीट लक्ष दे. देवप्पा दिवस भरत आलेच या देवप्पाचे. आय सत्ते बस हे पाणी आणते. हा लय बरं वाटलं बघ. म्हणजे मी आल्यावर बरं नाही वाटलं वय. अरे असं कसं, तू आल्याला बी बरं वाटलं आहेच की. तू काय परका आहेस का? असं काय म्हणलं तरी समजा त्यांच्याच कलानं होत आहे. मला तर भयाचं वाटतं हाय, इकडे येण्या मागं त्यांचं दुसरं काय कारण तर नसेल ना. म्हणजे तिकडं असताना आजी सारखं सांगायची हे कर ते कर, इकडे जाऊ नगस तिकडे जाऊ नगस, म्हणून घरात तरी थांबायचे. आता इथं ते सांगाया बी कोणी नाही. कोण कसं नाही, मी आहे की, म्या भन आहे त्याची, म्या बघती. आलं बघ बाळू मामा. अरे बाळा कुठं होतास दिसभर? कवा गेलास आणि आता आला आहेस? अगं बघत होतो मेंढ्यासनी कुठं चारा हाय नाय, गावातल्या लोकांनी भेटलो जरा. कशा पायी? काय काम होतं का काय? हा मेंढ्यासनी कुठं चारा नेतात ते विचारलं मी. अरे मग मलाही करायचं नाही वय. वर गेलं की डाव्या अंगाला हाय मार, समधी तिकडेच घेऊन जातात. तू बी तिकडेच जात जा. अगं पण तिकडे लय चारा नाही म्हणतात.